ऊस शेतीमध्ये उच्चांक किती गाठलेला आहे? 98 98 टन. 98 टनाचा उच्चांक आपण गाठलेला आहे. आणि पुढच्या पिढीला चांगली जमीन देण्याची आम्ही शाश्वत देतो ह्याच्यामुळे, दुसरं काही नाही. तुम्ही रासायनिक किती टाका, पोती फाडून टाका, तो 15 टाकतो तुम्ही 20 टाकतो, असं होत तर काही उपयोग होत नाही. किती तुम्ही टाकशीला, किती लागू होते तेवढं बघायला पाहिजे. लागू झालं नाही तर ते खत उपयोगच नाही, वेस्टेज व्हायला खत. त्यांना हे जरा वापरल्यानंतर जरा आम्हाला माणसाचा रासायनिकमध्ये कमी झाली, म्हणजे हे चांगलं आहे एवढं. बाकी तर ह्या पद्धतीनं गांडूळ खत आहे. आपण बघू शकता ह्या पद्धतीनं गांडुळांची संख्या खूप छान पद्धतीने झालेली आहे. तर ह्या पद्धतीने गांडूळ आहेत आणि खत देखील खूप छान पद्धतीने झालेलं आहे. देशी गाईचं शेण वापरून आणि गोमूत्र वापरून ह्या पद्धतीनं गांडुळांची संख्या आहे. आता वर्मी वॉश कोणत्या पद्धतीने केलेलं आहे हे बघू शकता आपण. हे 200 लिटरचं बॅरल आहे. 200 लिटरचं बॅरल आतमध्ये पुरलेलं आहे. पुरलेलं आहे का? चारही बेडचे एका ठिकाणी. ही इकडे पाईप आहे, ही इकडं आहे. चारही बेडचे एका ठिकाणीच येतात. तर खूप छान पद्धतीने आपण वर्मी वॉश आहे ही जी फवारणी आपण घेत असाल. फवारणी घेतो, ड्रिपने सोडतो. तर आपण बघू शकता ह्या देशी गाईचं, खिलार गाईचं गोमूत्र आणि शेण वापरून गांडूळ खताची निर्मिती शेतकरी बांधवांनी केलेली आहे. महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे. आज आम्ही प्रगतशील शेतकरी यांच्या गांडूळ खताच्या प्रकल्पामध्ये आहोत. तर कोणत्या पद्धतीने गांडूळ खताची तयारी प्रगतशील शेतकरी करतात आणि त्यांना कोणत्या पद्धतीने गांडूळ खताचे फायदे झालेले आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपले नाव? अप्पासाहेब शिवगोडा पाटील. आपला पत्ता सांगा. सदलगा, तालुका चिकोडी, जिल्हा गड. तर आपण हे गांडूळ खताचे प्रकल्प आपल्यात आहेत. तर हे टोटल किती आहेत? 4 बेड आहे. 4 बेड. तर आपण किती वर्ष झालं हे गांडूळ खताचे वापर करताय? 4 वर्ष. 4 वर्ष. तर आपण कोणत्या पद्धतीनं, म्हणजे गांडूळ खताची तयारी ही कोणत्या पद्धतीने करताय हे आपण थोडक्यात सांगावं. प्रथम काय करतो आम्ही, पाला कुट्टी केलेले ऊसाचे पाला कुट्टी केलेले खाली हे करतो. देशी गाईचं शेण गोमूत्र हे वर शिंपडतो आणि परत त्यांनी पाला, परत त्यांनी शेण असं ते संमिश्र करून भरून सोडते. 3 महिन्यानंतर तयार होते. ते काढून आम्ही असं चाळणीत हे करून वापरतो फर्टिलायझर. मग तुम्ही जे शेण आणि गोमूत्र वापरताय ते कसं वापरताय? ते काय डायरेक्ट शेण टाकताय? डायरेक्ट शेण टाकताय तुम्ही? ते गांडूळ संपूर्ण सगळं खाऊन भुकणा करून 2-3 महिन्यात ते तयार करतात. 2-3 महिन्यात. तर आपण ऊसाचा पाला आणि देशी गाईचं शेण, गोमूत्र शेण. ओके, एवढं. आणि दुसरं काय वापरताय? दुसरं काय नाही. दुसरं काय नाही. तर आपण 3 महिन्यात एकदा ह्याला काढतोय. तर आपण वर्षात किती बेड काढताय? 4 दम काढतो. 4 वेळा काढताय. 4 वेळा आपल्याला येतच. तर आपण कोणत्या कोणत्या पिकाला हे वापरताय? ऊस, इतर शेती सर्व. तर गांडूळ खताने आपला ऊस लागवडीचा खर्च कमी येतो, कोणत्या पद्धतीने होतो? कमी होतो. रासायनिक हे कमी लागते. उत्पादन जास्त होते. तर आपण 4 वर्ष झाली ह्या गांडूळ खताचा वापर करताय. तर त्याच्यापूर्वी आपण रासायनिक खते वापरत होता? जास्त लागत होता. तर खर्च कोणत्या पद्धतीने कमी झाला आहे का जास्त? निम्म्यानं कमी झाला रासायनिक खताचा. म्हणजे 4 वर्षापूर्वी जास्त खर्च येत होता. दत्त शेतकरी कारखान्याच्या वतीनं आम्ही गांडूळ पहिला हे करतो. त्यांच्या यांना आम्ही देशी गायचं हे सांगितलं. मग तिने काय केलं, देशी गाय शेण गोमूत्र वापरायला सांगितलं. ते त्याप्रमाणे आम्ही केलं. सेंद्रिय ऊस पण उत्पादन केलं. ऊस शेतीमध्ये उच्चांक किती गाठलेला आहे? 98 टन. तर आपल्याला हे बेड कितीचे भेटलेत? किती रुपये आपल्याला खर्च किती आलेला आहे ह्या पूर्ण ह्याला? एक बेड 2000. एक बेड 2000. कितीची कॅपॅसिटी आहे ती? ते काय 1 टन निघते. 1 टन. 2000 म्हणजे 4 आहेत, म्हणजे 8000 रुपये. 8000. तर ह्या पद्धतीनं खूप छान पद्धतीने आपण मेंटेन केला. स्लरी पण इथं हे काढले, म्हणजे वर्मी वॉश साठी पण आपण 200 लिटरचं बॅरल हे केलं. म्हणजे आपण जमिनीतच पुरलेलं एवढं पूर्ण पुरलेलं आहे. मग सगळ्यांचं एकत्र करून काढलं. म्हणजे त्याचं आपण कनेक्शन दिलंय का? कनेक्शन दिलंय. तर सावलीसाठी आपण काय केलं? ऑटोमॅटिक झाडच आहे. सावली पाहिजे, ऊन बी पाहिजे. दोन्ही पण लागते. म्हणजे त्याला त्रास काय, मुंगूस याचा एवढा रात्रीचा येऊन त्रास करते.
म्हणजे मुंगूस ते हे खात्या गांडूळ खत. गांडूळ खत. मुंग्या वगैरे लागतात काय? मुंग्या नाही. आणि विक्री करायला झालं तर हे गांडूळ खत हं. आम्ही सेंद्रिय शेती ऊस उत्पादन करण्यासाठी केलं होतं. 2016-17 दत्त कारखान्याचे होते. पाल्यानं शेण केलेलं होतं ते येड्डूरमध्ये. त्यांनी खत विकत घेतलं होतं. गांडूळ बेड त्यांचं बघितलं होतं. त्यांचा प्रकल्प मोठा होता, 20-40 बेडचा प्रकल्प होता. तेव्हा 7,000 रुपये टन भेटलं होतं. तेव्हा 7,000 टन. आता ह्याचं ह्या अशा देशी गाईचं तर शेणाचं मिळतच नाही, कारण आम्ही आपल्यासाठी म्हणून केलं. म्हणजे आपल्या शेतीसाठी म्हणून केलं. तेव्हा तिथनं आणला तो. तिथून आणलं. 4 टन. 4 टन. म्हणजे तेव्हा आम्हाला कळालं गांडूळ बेड काय असते आणि हे काय असते ते, म्हणजे माहीत नव्हतं. त्याचं लय सोपं आहे, करणारा कॅपॅसिटी माणूसबळ पाहिजे. तर आपण शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल की गांडूळ खताबद्दल आपण काय सल्ला द्याल? सोपं आहे, करतो आणि हालून ठेवतो आणि घरात जाऊन बसतो. करायला पाहिजे, काढायला पाहिजे, परत आणि वाळत घालायला पाहिजे, चाळणीला चाळून. रासायनिकमध्ये जरा भटी लावून जरा वापरला त्याचा रिझल्ट 80-90% रासायनिकचा वाढतो. असं सिस्टीम. म्हणजे आम्ही 8 दिवस अगोदर ऊस कोळ्या भरण्याच्या अगोदर स्टोरेज करून भटी लावून ठेवतो. मग त्याला रासायनिक खत आम्ही यूज करतो. त्यानं ते पर्सेंटेज वाढतं. सेंद्रिय कर्ब मेन म्हणजे सेंद्रिय कर्ब टिकवता आला पाहिजे. पुढच्या पिढीला चांगली जमीन देण्याची आम्ही शाश्वत देतो. ह्याच्यामुळं दुसरं काही नाही. तुम्ही रासायनिक किती टाका, पोती फाडून टाका, तो 15 टाकतो, तुम्ही 20 टाकतो, असं होतं तर काही उपयोग होत नाही. किती तुम्ही टाकशीला, किती लागू होते तेवढं बघायला पाहिजे. लागू झालं नाही तर ते खत उपयोगच नाही. वेस्टेज व्हायला खत. त्यानं हे जरा वापरल्यानंतर जरा आम्हाला मानसिकता रासायनिकमध्ये कमी झाली. म्हणजे हे चांगलं आहे. एवढं बाकी. तर ह्या पद्धतीने प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब पाटील ह्या पद्धतीनं 4 गांडूळ बेडचा प्रकल्प त्यांच्याकडे आहे. तर ह्या गांडूळ खताचा वापर त्यांनी ऊस शेतीमध्ये आणि आपल्या शेतीमध्ये वापरतात. तर त्यांचा जो शेतीवरचा खर्च आहे तो 50% कमी झालेला आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर खर्च कमी करणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण एका गांडूळ खताच्या बेडपासून सुरुवात करावी आणि जे गांडूळ खत येतं ते आपण रासायनिक खतांसोबत मिक्स करून वापरलं तर खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो आणि ते वापरतायत आणि त्यांना रिझल्ट आहे. त्यांनी रिझल्ट प्रत्यक्षात केलेले आहेत. तर आपण एक बेडपासून सुरुवात करावी. तर माती वाचवण्याचं काम हे आपण सर्व मिळून करावं. तर ह्या पद्धतीनं गांडूळ खताचा वापर केल्याने खूप छान पद्धतीनं माती टिकवणं महत्त्वाचं आहे आणि माती आपण पुढच्या पिढीला देणं पण महत्त्वाचं आहे. तर हे मत प्रगतशील शेतकरी यांचं आहे. तर आपण देखील गांडूळ खताचा वापर करावा आणि माती टिकवावी आणि खूप छान पद्धतीने आपण पीक घ्यावं आणि उत्पादन ऊस शेतीमध्ये आणि कोणत्याही शेतीमध्ये उत्पादन जास्त घ्यावं. तर आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.